next chapter is multi-threaded programming. Multi-threaded programming. Okay, so in the first lecture we have studied the features of the Java. In that one of the feature is Java is multi-threaded programming language, or Java is a multi-threaded language. Means what? तेव्हा तुम्हाला explain केलेलं multi-thread. First, what is mean by the program? Sorry, what is mean by the process? First, what is mean by the process? Process means what? Program in execution. आपण एक प्रोग्राम लिहिला a.java. Now that program is simple Java notepad file, text file. Okay, but जेव्हा तुम्ही याला एक्झिक्यूट करता, कंपाइल करता, रन करता, तेव्हा हा प्रोग्राम आहे तो ओपन होतो मेन मेमरी मध्ये. ओके, सो जो प्रोग्राम मेन मेमरी मध्ये ओपन होतो दॅट प्रोग्राम इज इन एक्झिक्युशन. ओके, सो द प्रोग्राम विच इज इन मेन मेमरी और द प्रोग्राम विच इज इन मेन मेमरी फॉर द एक्झिक्युशन, दॅट प्रोग्राम इज कॉल्ड ॲज अ प्रोसेस. ओके, सो प्रोसेस जेव्हा डिवाइड, सपोज प्रोग्राम खूप मोठा आहे, ओके, आणि त्याला आपल्याला डिवाइड करायचं एन नंबर ऑफ सबसेक्शन मध्ये, सब प्रोग्राम मध्ये, तेव्हा त्याला काय म्हणतात? थ्रेड्स म्हणतात. ओके, सो प्रोसेस इज डिवायडेड इनटू सब प्रोसेसेस. That sub process are called as a threads. Okay, so this is suppose thread 1. If you have studied the operating system, then you know what is mean by the thread. Okay, so a number of threads. Okay, so the process is divided into the sub process. Process is nothing but a program which is in execution. Okay, so that process is divided into the sub process. That sub processes are called as a thread. Okay, so thread चे एक युनिक कॅरेक्टरिस्टिक काय की ह्या जे थ्रेड्स आहेत, जेव्हा फर्स्ट थ्रेड हा एक्झिक्यूट होतोय तेव्हा थ्रेड 2, थ्रेड 3, सपोज वन प्रोग्राम आहे तो 3 थ्रेड मध्ये डिवाइड आहे. जेव्हा हा थ्रेड एक्झिक्यूट होतोय तेव्हा अदर प्रोसेस थ्रेड जे आहेत ते वेटिंग स्टेट मध्ये असणार. ओके, सो कंपाइलर कॅन स्विच the CPU from processor from one thread to another thread. So this is one characteristic of the thread. Suppose one particular condition is occurred. For example, we want to stop the execution of this thread for the periods of the 5 seconds. Okay, for example, then at that time the switching from the processes from this thread to this thread takes place. Switch. म्हणजे हा जो थ्रेड आहे हा आयडियल वेटिंग स्टेट मध्ये जाणार फॉर द 5 सेकंड. पण तोपर्यंत प्रोसेसर आयडियल नाही राहणार, तोपर्यंत थ्रेड 2 काय होणार? एक्झिक्युशन साठी येणार. ओके, सो दिस इज हाऊ द थ्रेड्स एक्झिक्यूट. ओके, सो जसं प्रोग्राम असतो तो प्रोग्राम जो प्रोसेस असतो तर तो प्रोसेस तो प्रोग्राम कंप्लीट होईपर्यंत दुसरा प्रोग्राम आपण रन नाही करू शकत. सपोज आता मी जर रन ची कमांड जावाच्या ए प्रोग्राम साठी दिली, सो जोपर्यंत एचं एक्झिक्युशन कंप्लीट नाही होत वी कॅनॉट स्विच द एक्झिक्युशन टू अदर प्रोग्राम. ओके, बट इन द थ्रेड, बिकॉज हे थ्रेड एकाच प्रोग्रामचे असतात, सो तुम्ही त्या थ्रेड मध्ये काय करू शकता? स्विच करू शकता. ओके, सो दिस इज स्विचिंग इन सीपीयू. हे तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये बघितलं असेल. ओके, सो मेन पर्पज काय आहे मल्टी थ्रेडेडचा बघा, किंवा थ्रेड्स क्रिएट करायचा प्रोग्राम, जावा प्रोग्राम मध्ये थ्रेड क्रिएट करायचा एक मेन प्रोसेस काय आहे? फॉर द ॲनिमेशन पर्पज. फॉर व्हॉट? ॲनिमेशन पर्पज. सो तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये मी एक्सप्लेन केलं होतं ॲनिमेशन पर्पज मध्ये जनरली मल्टी थ्रेडिंग यूज करतात. आता तुम्हाला सिलेबस मध्ये असं ॲनिमेशन वगैरे नाहीये, जस्ट थ्रेड कसा क्रिएट करायचा आणि तो एक्झिक्यूट कसा करायचा सिम्पल, तर तेवढंच आहे तुम्हाला सिलेबस मध्ये. बट ॲनिमेशन मध्ये थ्रेड्स कसं यूज करतात ते तुम्हाला एक्सप्लेन करते. सपोज एक तुम्ही कार्टूनची क्लिप बघताय. ओके, सो सपोज एक कॅरेक्टर आहे, फॉर एक्झाम्पल शिनचॅन. सपोज हाफ आवरची काय आहे? एपिसोड आहेत. ओके, हाफ आवरचा एपिसोड. तर शिनचॅन हे एकच कॅरेक्टर झालं, असे एन नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहेत त्या सिरियल मध्ये. ओके, सो आपण एका कॅरेक्टरचं कन्सिडर करू. तो सो हाफ अन आवर मध्ये जेवढ्या मुवमेंट्स आहेत शिनचॅनच्या तेवढ्या मुवमेंट्सचे काय केले जातात? पिक्चर ड्रॉ केले जातात. सो पिक्चर ड्रॉ केलं म्हणजेच काय, काहीतरी कोड लिहिला असेल इच पिक्चर साठी. तर सपोज आता आपण कन्सिडर करू की हाफ अन आवर मध्ये 10 मुवमेंट्स आहेत.
असं नसतं, खूप सारे असतात, 1000 मिलियन्स बिलियन्स ऑफ द मुवमेंट्स असतात. ओके, फॉर एक्झाम्पल किंवा 100 मुवमेंट्स आहेत, तर 100 फंक्शन असतील फॉर द पर्टिक्युलर शिनचॅन कॅरेक्टर. सपोज फंक्शन 1 मध्ये कोड आहे, फंक्शन 2 मध्ये कोड आहे, फंक्शन 3 मध्ये कोड आहे, अप टू फंक्शन 100 मध्ये कोड आहे. तर हा कोड कशाचा आहे? ईच मुवमेंटचा. ओके, सो दिस वन फंक्शन मीन्स वन थ्रेड, T1, T2, T3 अप टू Tn. ओके, मात्र तुम्हाला शिनचॅनचं कॅरेक्टर तुम्हाला स्टार्टिंग टाइम पासून ते एंड एपिसोडच्या एंड पर्यंत त्याची मुवमेंट कशी पाहिजे, तर ईच जशी मुवमेंट पाहिजे तसे ते थ्रेड काय होतात, कॉल होतात आणि एक्झिक्यूट होतात. ओके, म्हणजेच काय केलेलं असतं, ऍक्च्युअली ईच मुवमेंटचं पिक्चर ड्रॉ केलेलं असतं, बट ते वन बाय वन ते फंक्शन कॉल केल्यामुळे यू फील दॅट शिनचॅन इज मूव्हिंग. म्हणजे शिनचॅनचं अॅनिमेशन, शिनचॅन कॅरेक्टरचं अॅनिमेशननी तुम्हाला मुवमेंट डिस्प्ले होते. सो यू फील दॅट. ओके, बट बॅकग्राऊंडला काय असतं की ईच मुवमेंटचं एक पिक्चर ड्रॉ केलेलं असतं आणि त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये ते फंक्शन काय केलं जातं, कॉल केला जातो, तो थ्रेड कॉल केला जातो. देन द व्ह्यूअर विल फील दॅट दिस कॅरेक्टर इज ऍक्च्युअली मूव्हिंग. ओके, सो दिस इज फॉर द वन कॅरेक्टर. असे जेवढे कॅरेक्टर असतील त्या पर्टिक्युलर फिल्म मध्ये, त्या पर्टिक्युलर सिरियल मध्ये, तर तेवढ्या कॅरेक्टरचे पिक्चर्स ड्रॉ केले जातात. दॅट वन फंक्शन फॉर ईच पिक्चर मीन्स वन थ्रेड अँड दॅट थ्रेड इज वन बाय वन called according to the movements. Okay, then you feel that is a animation. Okay, so in main multi-threading चा पर्पज काय, animation आहे. सो तुम्हाला फक्त काय आहे, JP1 मध्ये तरी की तुम्हाला how to create a thread, how that thread will get execute, एवढंच आहे फक्त. ओके, सो हे झालं तुमचं बेसिक्स. नाउ लाईफ सायकल ऑफ अ थ्रेड. Life cycle of a thread. Newborn thread, running, these are the states of the thread. Runnable, dead thread, blocked thread. So these are states. Okay, now start. So I will draw the diagram, then we'll explain you. Stop. Okay, now this block state मध्ये thread असतो, idle thread असतो. This is killed thread. And this is a new thread. Okay, so this is a life cycle of a thread, or you can say that state transition diagram. State transition diagram of a thread. म्हणजेच काय की थ्रेड क्रिएट केल्यापासून
ते थ्रेडचे एक्झिक्युशन कंप्लीट होण्यापर्यंत थ्रेड कोणत्या कोणत्या स्टेट मधून ट्रॅव्हल करतो, ट्रान्झिट करतो, दॅट इज अ लाईफ सायकल ऑफ अ थ्रेड. ओके, सो टोटल as you have seen, you can see in the diagram, newborn thread, running thread, runnable thread, block thread and dead state. So these are the 5 state from which thread will go from creation to the end of the execution. Okay, so थ्रेड कसा क्रिएट करायचा काय ते सगळं सांगते. जेव्हा थ्रेड तुम्ही क्रिएट करता, ओके, सो त्या थ्रेडचं जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता, दॅट टाइम दॅट थ्रेड विल बी इन अ न्यू स्टेट. ओके, व्हेन यू क्रिएट, आता थ्रेड कसं क्रिएट करायचं, ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं ते सगळं सांगणार आहे. व्हेन यू क्रिएट थ्रेड ऑब्जेक्ट, at that time your thread is in newborn state. आता तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्ट क्रिएट करताना तुम्ही काय करता, न्यू कीवर्ड यूज करता, इनिशियलाइज करता. सो at that time your thread will goes in the newborn thread. So you can say that thread is a new thread. Okay, now जेव्हा तुम्ही स्टार्ट मेथड कॉल करणार, काय करणार, स्टार्ट मेथड कॉल करणार. सो दिस इज अ मेथड ऑफ द थ्रेड क्लास. ओके, जेव्हा तुम्ही स्टार्ट मेथड कॉल करणार, थ्रेड विल गोज इनटू द रनेबल स्टेट. लक्षात घ्या, थ्रेडचं ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर थ्रेड विल बी इन अ न्यूबॉर्न स्टेट. नाउ दॅट ऑब्जेक्टनी तुम्ही स्टार्ट मेथड कॉल केली, सपोज T1 इज माय थ्रेड ऑब्जेक्ट, तुम्ही स्टार्ट मेथड कॉल केली तर थ्रेड कुठे जाणार आहे, रनेबल मध्ये जाणार आहे. नाउ रनेबल स्टेट मीन्स एक्झॅक्टली व्हॉट, थ्रेड इज रेडी फॉर द एक्झिक्युशन. रेडी क्यू असतं बघा, ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुम्ही रेडी क्यू बघितला असेल, सेम तेच. सो रनेबल स्टेट मध्ये थ्रेड इज रेडी फॉर एक्झिक्युशन बट वेटिंग टू अलोकेट प्रोसेसर. म्हणजेच काय की तुम्ही 1 by 1 थ्रेड क्रिएट केले आणि 1 थ्रेड स्टार्ट केला तर तो जाणार रनेबल मध्ये. रनेबल मध्ये जाणार म्हणजे तो रेडी क्यू मध्ये जाणार की थ्रेडचा एक्झिक्युशन, थ्रेड इज रेडी आहे एक्झिक्युशन साठी, बट प्रोसेसर जो आहे, सीपीयू जो आहे तो ऑलरेडी दुसऱ्या थ्रेड वरती एक्झिक्युशन सुरू आहे. ओके, सो ऍट दॅट टाइम प्रोसेसर इज नॉट आयडल बट थ्रेड इज रेडी फॉर द एक्झिक्युशन. सो थ्रेड 1 by 1 कुठे स्टोअर होणार, रनेबल स्टेट मध्ये. ओके, सो असं क्यू असणार आणि त्या क्यू मध्ये असे थ्रेड्स काय होणार, सपोज T2, T3, T4, T5, T5, T6. सो हे रनेबल स्टेटचा क्यू आहे. आणि सपोज सीपीयू ला T1 एक्झिक्यूट होते आणि तेव्हा तुम्ही T2 पण स्टार्ट केला तर T1 ते एक्झिक्यूट होते म्हणजे प्रोसेसर इज नॉट अवेलेबल, मग तो इथे जाणार. ओके, नाउ T1 चं जेव्हा एक्झिक्युशन कंप्लीट होईल, व्हेन T1 फिनिशेस इट्स एक्झिक्युशन, तेव्हा T2 येणार इथे आणि T3 इथे पुढे येणार, म्हणजे क्यू फर्स्ट इन फर्स्ट आउट त्या मॅनरनी. ओके, सो फर्स्ट टाइम थ्रेड कुठे जातो, फ्रॉम द न्यूबॉर्न स्टेट टू रनेबल स्टेट व्हेन यू कॉल द स्टार्ट मेथड. ओके, नाउ स्टार्ट मेथड कॉल करणार तुम्ही, देन जेव्हा प्रोसेसर फ्री होईल तेव्हा त्या पर्टिक्युलर थ्रेड साठी ऑटोमॅटिकली रन मेथड कॉल होणार. स्टार्ट मेथड कॉल झाले ऑल थ्रेडची की 1 by 1 that thread will go into the runnable state queue. Okay, and when processor will get free, 1 by 1 thread from the runnable state goes into the running state. मग रनिंग स्टेट मध्ये ऍक्च्युअली काय होतं, थ्रेडचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं. ओके, सो ऑटोमॅटिकली run method is called when processor म्हणजे CPU is free. ओके, सो त्या पर्टिक्युलर थ्रेडची रन मेथड ही ऑटोमॅटिकली कॉल होते. स्टार्ट मेथड यू हॅव टू कॉल, रन मेथड विल गेट ऑटोमॅटिकली कॉल. जेव्हा रन मेथड ऑटोमॅटिकली कॉल होते मीन्स युअर थ्रेड विल गोज इनटू द रनिंग स्टेट. ओके, म्हणजे थ्रेड कुठे जाणार, रनिंग स्टेट मध्ये जाणार. ओके, नाउ सपोज वन थ्रेड इज रनिंग, or running means what, actually execution started होतं थ्रेडचं, आणि सपोज for some reason you have to switch the processor to another thread. Okay, means what की तुम्हाला running yield method means what की तुम्हाला काय करायचं आहे,
की प्रिएम्पशन बघा. प्रिएम्पशन मीन्स व्हॉट की फोर्सफुली थ्रेडचं एक्झिक्युशन स्टॉप करायचं. ओके, फोर्सफुली प्रिएम्पशन. तुम्ही OS एकदा रिवाइज करा. प्रिएम्पशन मीन्स व्हॉट की सपोज थ्रेडचं एक्झिक्युशन स्टार्ट आहे. सपोज T1 थ्रेड इज एक्झिक्युटिंग अँड यू हॅव टू फोर्सफुली सम ऑफ द रिझन की त्याच्यामध्ये सपोज व्हायरस अटॅक आला, काही असू शकतं. दिस कन्सिडर द रिअल टाइम सिनारिओ. ओके, सो त्याला तुम्हाला एक्झिक्युशन प्रिएम्प्ट करायचं आहे, म्हणजे फोर्सफुली त्याचं प्रोसेसरचं जो अलोकेशन आहे T1चं ते काढून घ्यायचंय. दॅट इज अ प्रिएम्पशन. मग यील्ड मेथड कॉल होते. ओके, यील्ड मेथड यू हॅव टू कॉल आणि मग तो थ्रेड कुठे जाणार? अगेन रनेबल मध्ये जाणार. सपोज आता T1 रनिंग मध्ये आहे, T1 रनिंग स्टेट मध्ये आहे, बट तुम्ही यील्ड मेथड कॉल केली सम टाइम पिरियड नंतर, तर T1 कुठे जाणार? सपोज इथे T2 आहे, T3 आहे. ओके, रनेबलच्या क्यू मध्ये आणि T1 चे एक्झिक्युशन स्टार्ट आहे. सो हे ऑब्विसली रनेबल मध्ये असणार. ओके, नाउ यील्ड मेथड कॉल झाली सम टाइम पिरियड नंतर T1 हे तर क्यू ला ऍड होणार लास्टला आणि T2 चे एक्झिक्युशन स्टार्ट होणार. आलं का लक्षात? ठीक आहे. सो यील्ड मेथड यू हॅव टू कॉल. तर आपल्याला ह्याचा यूज नाहीये, आपल्याला फक्त यील्ड मेथड आहे, यील्ड आणि स्लीप मेथड एवढ्यांचाच यूज आहे. ओके, सो आतापर्यंत आपण किती मेथड्स बघितल्या? Start method that you have to call. Okay, run method that will get automatically call, but you have to write the run method. Okay, now yield method also you have to call. बघा, स्टार्ट मेथड, yield मेथड, आतापर्यंत आपण 3 मेथड्स बघितल्या. तर yield आणि स्टार्ट मेथड यू हॅव टू कॉल एक्सप्लिसिटली, म्हणजे कॉल करावी लागेल तुम्हाला. आणि रन मेथडची तुम्ही फक्त डेफिनेशन लिहिणार. रन मेथड मध्ये ऍक्च्युअली कोड असणार जो की तुम्हाला एक्झिक्यूट करायचा आहे तो, आणि रन मेथड कॉल करायची गरज नाही, फक्त त्याला डिफाइन करायचं. ओके, नाउ हे झालं अबाउट द रनिंग अँड रनेबल. नाउ जेव्हा तुमचा थ्रेड रनिंग स्टेट मध्ये आहे, यू कॅन मूव दॅट थ्रेड इन टू द ब्लॉक स्टेट, आयडल स्टेट, और यू कॅन से दॅट वेटिंग स्टेट. Okay, using the suspend, sleep and wait method respectively. So suspend आणि wait चं मीनिंग एकच आहे. ओके, सो तुम्हाला त्यातलं फक्त स्लीप मेथड आहे सिलेबस मध्ये, बट सस्पेंड आणि वेट मीन्स व्हॉट? पर्टिक्युलर कंडिशन ऑकर होईपर्यंत जर तुम्हाला थ्रेड रनेबल स्टेट मध्ये नाही, यील्ड रनेबल मध्ये जातो, म्हणजे रनिंग मधून जर तुम्ही यील्ड मेथड कॉल केली तर तो रनेबल मध्ये जातो. ओके, म्हणजेच काय? वेटिंग फॉर द प्रोसेसर. ओके, आणि सस्पेंड, स्लीप आणि वेटनी थ्रेड रनिंग मधून ब्लॉक स्टेट मध्ये येतो. बघा, सस्पेंड मेथड कॉल केली सपोज तुम्ही, किंवा स्लीप केली किंवा वेट केली, या 3 पैकी कोणतीही, की थ्रेड रनिंग स्टेट मधून कुठे येणार? ब्लॉक स्टेट मध्ये येणार. ओके, सो स्लीप मीन्स स्लीप आहे तुम्हाला, स्लीप मध्ये तुम्ही टाइम पास करणार मिली सेकंड मध्ये, आणि तो टाइम इलॅप्स जेव्हा तुम्ही तो टाइम सपोज आता तुम्हाला 3 सेकंड पाहिजे तर तुम्ही 3000 पास करणार. सो ऑटोमॅटिकली काय होणार? फॉर 3 सेकंड रनिंग मधून थ्रेड कुठे येणार? ब्लॉक स्टेट मध्ये येणार. ओके, आणि जेव्हा ते 3 सेकंड कंप्लीट होतील तेव्हा तो परत कुठे जाणार? रनेबल मध्ये जाणार, रनिंग मध्ये नाही जाणार. ओके, सो आफ्टर दॅट टाइम थ्रेड कुठे जाणार? रनेबल मध्ये जाणार. बघा, कुठे जाणार? रनेबल स्टेट मध्ये जाणार. बघा, यील्डनी रनिंग मधून रनेबल मध्ये, मग त्यात तुम्हाला सांगितलं की तो क्यू मध्ये ऍड होतो, इथं T3 इथं T1, मग T3 चे एक्झिक्युशन झाल्यावरती T1 येणार. सेम त्याच केस मध्ये रनिंग मध्ये जर रनिंग थ्रेडचे एक्झिक्युशन स्टार्ट आहे आणि तुम्ही स्लीप मेथड कॉल केली फॉर पर्टिक्युलर टाइम पिरियड, देन फॉर दॅट पर्टिक्युलर टाइम पिरियड thread will go from running to block state, and after that time get elapsed, the thread move from block state to the runnable state. Okay, now suspend आणि wait चं कसं आहे बघा. सपोज आता एका वन थ्रेड आहे, त्या थ्रेडने प्रिंटर साठी रिक्वेस्ट दिलेली, बट प्रिंटर ऑलरेडी दुसऱ्या कोणत्या तरी थ्रेडला दुसरी कोणती तरी प्रोसेस सुरू आहे त्या प्रिंटरवरती. मग ऍट दॅट टाइम तुम्ही काय करू शकता? वेट कॉल करू शकता. ओके, मग जेव्हा तो प्रिंटर फ्री होईल तेव्हा नोटिफाय मेथडनी तुम्ही थ्रेड कुठे पाठवणार? रनेबल मध्ये. म्हणजे स्लीप साठी दुसरी मेथड नाहीये, स्लीपने तुम्ही त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड पर्यंत ब्लॉक स्टेट मध्ये थ्रेड नेणार आणि तो टाइम इलॅप्स झाला की ऑटोमॅटिकली तो रनेबल मध्ये जाणार. बट वेटनी जर तुम्ही रनिंग मधून ब्लॉक मध्ये नेलं तर नोटिफाय मेथडनी यू हॅव टू मूव्ह फ्रॉम द
thread block state to runnable state. Same for the suspend also. Suspend method ने जर running मधून thread block state मध्ये आला तर resume method नी तो block मधून runnable मध्ये येणार. ओके, सो हे झालं तुमचं 4 states of the thread: newborn, running, runnable and block. Okay, now this last is a dead state. Now इथे जे stop method आहे ही ऑटोमॅटिकली कॉल होते, ही वाली स्टॉप मेथड. ओके, सो जेव्हा एक्झिक्युशन कंप्लीट होईल थ्रेडचं तेव्हा ऑटोमॅटिकली स्टॉप मेथड विल गेट कॉल अँड थ्रेड विल गोज इनटू द डेड स्टेट. ओके, when execution of the thread is completed or thread finishes its execution, then automatically stop method will get call and thread will goes into the dead state. Okay, now इथे पण stop method आहे बघा आणि इथे पण आहे. ओके, सो फक्त ह्या इथून एक्झिक्युशन कंप्लीट झाल्यावरती जो एरो आहे स्टॉपचा, दॅट मीन्स स्टॉप मेथड विल गेट ऑटोमॅटिकली कॉल. आता बघा तुम्ही थ्रेड इथे क्रिएट केला, न्यूबॉर्नचं काय सांगितलं तुम्हाला, ऑब्जेक्ट क्रिएट करतात. सो थ्रेडचं, सो त्या म्हणजे तुम्ही कन्स्ट्रक्टर कॉल करता न्यूनी, तेव्हा तो थ्रेड क्रिएट होतं, न्यूबॉर्न स्टेट मध्ये जातो आणि तुम्हाला त्याचं एक्झिक्युशन करायचंच नाहीये. सो तुम्ही डायरेक्टली स्टार्टच्या ऐवजी स्टॉप मेथड कॉल केली तर डायरेक्ट न्यूबॉर्न मधून तो डेड मध्ये जाणार. सो दिस इज अ प्रीमॅच्युअर डेथ ऑफ अ थ्रेड. सो थ्रेड मीन्स बिफोर कम्प्लिटिंग द एक्झिक्युशन थ्रेड काय होणार आहे, डेड स्टेट मध्ये जाणार आहे. आणि इथे सुद्धा रनिंग मधून ब्लॉक स्टेट मध्ये थ्रेड आला बट प्रिंटर अवेलेबलच होत नाहीये फॉर पर्टिक्युलर 1 hour झाले, 2 hours झाले. सो ऍट दॅट टाइम वेट करण्यापेक्षा काय करून टाकायचा, जो थ्रेड आहे तो स्टॉप मेथडनी डेड करून टाकायचा. सो हिथली जी स्टॉप मेथड आहे फ्रॉम न्यूबॉर्न टू डेड स्टेट मध्ये जाण्यासाठी आणि ब्लॉक टू डेड स्टेट, हे झालं प्रीमॅच्युअर डेथ. सो इथे तुम्हाला स्टॉप मेथड कॉल करावी लागते आणि ही स्टॉप मेथड कॉल करायची गरज नाही, बिकॉज थ्रेड कंप्लीट झाला की ऑटोमॅटिकली त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं की स्टॉप मेथड काय होणार, कॉल होणार आणि डेड स्टेट मध्ये जाणार. सो यू कॅन से दॅट दिस इज अ नॅचरल डेथ ऑफ द थ्रेड. ओके, सो हे झालं ऑल अबाउट द लाईफ सायकल ऑफ अ थ्रेड. नाउ मेन इम्पॉर्टंट पॉइंट, हाऊ टू क्रिएट अ थ्रेड. कोडिंगचा पार्ट म्हणजे creating threads. Now you have 2 options for creating a thread. First, by extending thread class. थ्रेड क्लास आहे ऑब्वियसली lang पॅकेज मध्ये, सो तुम्हाला ते इम्पोर्ट करायची गरज नाही. सो थ्रेड तुम्ही क्रिएट करू शकता बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास और lang पॅकेज मध्ये कीज इंटरफेस आहे बाय इम्प्लिमेंटिंग रनेबल इंटरफेस. ओके, सो तुम्ही 2 वेने करू शकता, बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास अँड सेकंड बाय इम्प्लिमेंटिंग रनेबल इंटरफेस. ओके, सो आपण लाईफ सायकल मध्ये जेवढ्या मेथड्स बघितल्या त्या सगळ्या मेथड थ्रेड क्लासच्या आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, स्टार्ट मेथड, देन स्टॉप मेथड, रन मेथड, देन यील्ड मेथड, स्लीप मेथड. ज्या यूज करायच्या आहेत त्याच लिहिते. सस्पेंड आणि वेट, नोटिफाय, रिझ्यूम त्या सुद्धा थ्रेड क्लासच्याच आहेत बघा. स्लीप मेथड, तर ह्या ज्या आपण लाईफ सायकल मध्ये बघितल्या ह्या सगळ्या थ्रेड क्लासच्या आहेत. सो आपण जेव्हा क्लास क्रिएट करणार बाय एक्सटेंडिंग थ्रेड, सो ऑटोमॅटिकली त्या क्लासमध्ये ह्या मेथड काय होणार, इनहेरिट होणार. आणि रनेबल इंटरफेसची ओनली 1च मेथड आहे, रन मेथड आहे. ओके, एकच मेथड आहे. सो जेव्हा तुम्ही क्लास लिहिणार बाय इम्प्लिमेंटिंग रनेबल इंटरफेस, यू हॅव टू राईट द डेफिनेशन ऑफ द रन. आणि इथे पण तुम्ही फक्त डेफिनेशन रनची लिहिणार, बाकी मेथडची डेफिनेशन लिहायची नाही, त्या फक्त काय करायच्या आहेत, कॉल करायच्या आहेत. ओके, सो थ्रेड क्लासच्या एवढ्या सगळ्या मेथड्स आहेत, अजून आहेत ते आपण पुढे बघू. आणि इंटरफेस, रनेबल इंटरफेसच्या एवढ्या मेथड्स आहेत. ओके, नाउ फर्स्ट बाय एक्सटेंडिंग द थ्रेड क्लास. सो फर्स्ट आय विल राईट द प्रोग्राम, देन विल एक्सप्लेन यू. बघा, थ्रेड क्रिएट करण्यासाठी पहिले आपण बाय एक्सटेंडिंग द थ्रेड क्लास यूज करणार आहे. सो क्लास, सपोज A is my new thread. I have created using by extending the thread class. Okay, thread class हा
lang पॅकेज मध्ये आहे. सो नो नीड टू इम्पोर्ट द lang पॅकेज. यू कॅन इम्पोर्ट ऑल्सो. ओके. तो थ्रेडचे फक्त तुम्हाला एकच मेथड ची डेफिनेशन लिहायची आहे रन, ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली तुम्ही काय करणार आहे, एक्झिक्युशन जे तुम्हाला थ्रेडचा प्रोग्राम रन केला जे आउटपुट पाहिजे ते तुम्ही रन मेथड मध्ये लिहिणार आहे. ओके. सो सिंपल आहे बघा. जास्त काय आपण तुम्हाला ऍक्च्युअली अॅनिमेशन वगैरे असं काही नाहीये बघा थ्रेड मध्ये. आणि आउटपुट परत एकदा सांगते की जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करणार तेव्हा आउटपुट ईच टाइम यू विल गेट द डिफरंट. ओके. system.out.println सपोज थ्रेड ए आय जस्ट प्रिंट करते मी. तुम्हाला इथे काय करणार नाही की अॅनिमेशन काय वगैरे, तुम्हाला एकदम सिंपल आहे. सो आपण तेच करतोय आता. आय विल क्रिएट द वन मोर थ्रेड. सपोज क्लास बी एक्सटेंड्स थ्रेड. अजून एक थ्रेड मी क्रिएट केला, त्याच्यामध्ये पण मी रन मेथड लिहिणार. Now for int suppose j is equal to 1, j is less than or equal to 5, j plus plus. तुम्ही I लिहिलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये, बिकॉज तो दुसरा क्लास आहे. थ्रेड बी प्लस जे. ओके. जस्ट प्रिंट केलंय बघा, काही अवघड नाहीये. नाउ द लास्ट क्लास, फायनल क्लास, ज्याच्यामध्ये मेन असेल. सपोज क्लास थ्रेड डेमो पब्लिक स्टॅटिक void main. ओके. नाउ आता तुम्ही थ्रेडचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार. इथे तुमचा थ्रेड जाणार न्यू स्टेट मध्ये, न्यू बॉर्न स्टेट मध्ये. पहिले कोणत्या थ्रेडचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे, ए थ्रेडचा. सो तो गेला न्यू बॉर्न स्टेट मध्ये. नंतर बी पण गेला न्यू बॉर्न स्टेट मध्ये. ओके. नाउ तुम्हाला एक्झिक्युशन स्टार्ट करण्यासाठी यू हॅव टू कॉल द स्टार्ट मेथड. ओके. सो नाउ आता मी कॉल करते a1 डॉट स्टार्ट. तुम्हाला सांगितलं होतं स्टार्ट यू हॅव टू एक्सप्लिसिटली कॉल, त्याची डेफिनेशन लिहायची गरज नाही. नाउ b1 डॉट स्टार्ट. सो स्टार्ट मेथड आहे थ्रेड क्लासची, जी की इनहेरिट झालेली आहे ए ला आणि बी ला. सो आपण ते त्याच्या ऑब्जेक्टने काय केली, कॉल केली. जेव्हा तुम्ही स्टार्ट मेथड कॉल करता तेव्हा पहिले थ्रेड रनेबल मध्ये जातो. जर प्रोसेसर फ्री असेल तर लगेच रनिंग मध्ये जाणार. रनिंग मध्ये जाणार मीन्स व्हॉट, थ्रेड विल स्टार्ट ऍक्च्युअल एक्झिक्युशन. ओके. म्हणजेच काय, रन मेथड कॉल होणार, ऑटोमॅटिकली एक्झिक्युशन होणार. त्याच्यानंतर बी थ्रेड स्टार्ट होणार, मेन कंप्लीट आणि क्लास कंप्लीट. ओके. नाउ लेट्स रन द प्रोग्राम. जस्ट ह्याच्यामध्ये काय केलं आपण, थ्रेड A1 थ्रेड A B असं 5 टाइम्स होणार. थ्रेड A1 थ्रेड A2 थ्रेड A3 असं 5 टाइम्स होणार. नंतर थ्रेड B1 थ्रेड B2. लूप आहे सिंपल. ओके. एकदम तुम्हाला सिंपल प्रोग्राम आहे, तुम्हाला असं काय अॅनिमेशन वगैरे नाहीये. सो आपण टाइप करूयात प्रोग्राम. क्लास A एक्सटेंड्स थ्रेड रन मेथड. ऍब्स्ट्रॅक्ट मेथड आहे थ्रेड क्लासची. सो ऍब्स्ट्रॅक्ट मेथडची डेफिनेशन तुम्हाला राईट करावीच लागते, आपण बघितलेलं आहे. आणि जर तुम्ही इंटरफेस यूज करत असाल तर इंटरफेस मध्ये एकच मेथड आहे रन. आणि तुम्हाला माहिती आहे की इंटरफेस इम्प्लिमेंट केला की त्या इंटरफेस मध्ये जेवढ्या मेथड्स आहेत त्याची डेफिनेशन राईट डाऊन करावी लागते. बट रनेबल इंटरफेस मध्ये ओनली वनच मेथड आहे रन, सो तिची डेफिनेशन देणार. थ्रेड हा क्लास आहे ज्याच्यामध्ये रन मेथड ही ऍब्स्ट्रॅक्ट मेथड आहे. बाकीच्या मेथड ऍब्स्ट्रॅक्ट मेथड्स नाहीये, त्याच्या ऑलरेडी डिफाईन केलेल्या आहेत. सो तुम्हाला त्या डिफाईन करायची गरज नाही, त्या फक्त तुम्ही कॉल करणार, लाईक स्लीप, सस्पेंड, वेट, इल्ड, रिझ्यूम, नोटिफाय वगैरे. ओके. सिंपल फॉर लूप आहे बघा. नंतर आपण अजून एक थ्रेड क्रिएट करू. यू कॅन क्रिएट वन थ्रेड ऑल्सो, पण वन थ्रेड मध्ये मग तुम्हाला एक्झिक्युशन करणार नाही. सो आपण मल्टिपल थ्रेड क्रिएट केलेला आहे. जेवढे थ्रेड पाहिजे तेवढे क्लास क्रिएट करायचे आणि ते क्लास तुम्ही क्रिएट करणार बाय एक्सटेंडिंग द थ्रेड क्लास. ऑल क्लासेस मध्ये रन मेथड येणार आहे, जिथे तुम्ही ऍक्च्युअली थ्रेडचे एक्झिक्युशन राईट डाऊन करणार आहे. रन मेथड इज अ ऍब्स्ट्रॅक्ट मेथड ऑफ द थ्रेड क्लास. सो तुम्हाला त्याची डेफिनेशन
यू हॅव टू राईट. ओके, आता इथे फॉर लूप टाकायचं राहिलंय. फॉर int I is equal to 1, I is less than or equal to 5, I plus plus. Okay, now here also जे लिहिलं वेगळं व्हेरिएबल घेतलं तरी चालेल, सेम घेतलं तरी चालेल. वेगळ्या क्लासमध्ये आहे सो काही प्रॉब्लेम नाहीये. आयच घेतलाय मी, सो इथे आय लिहिते. ओके, झालं. नाऊ द क्लास ज्याच्यामध्ये मेन असेल थ्रेड डेमो पब्लिक स्टॅटिक, एकदम सिंपल आहे बघा. void main string args. थ्रेडचं पहिलं ऑब्जेक्ट क्रिएट करा. थ्रेडला न्यू बॉर्न मध्ये जसं एक आपण एक्सेप्शन क्रिएट केलं तर बघा, युजर डिफाईन क्लास माय एक्सेप्शन एक्सटेंड एक्सेप्शन. सो जेव्हा माय एक्सेप्शन पण काय झालं, आपलं एक्सेप्शनच झालं बिकॉज आपण तो क्रिएट केले बाय एक्सटेंडिंग एक्सेप्शन क्लास. Class my applet extends applet, so my applet is our applet. Same like that, thread class extend करून आपण A केलाय, so A is also thread, B is also thread. So पहिल्यांदा त्याला न्यू बॉर्न स्टेट मध्ये आणलं. जेवढे थ्रेड्स तुम्ही क्रिएट केले त्यांना न्यू बॉर्न स्टेट मध्ये. नाउ वन बाय वन स्टार्ट करायचं. स्टार्ट मेथडची डेफिनेशन ऑलरेडी थ्रेड क्लास मध्ये आहे, सो ती काय करते, पहिल्यांदा रनेबल स्टेट मध्ये नेते आणि मग रनिंग स्टेट मध्ये नेते. ओके, सेव्ह करूयात आता ह्याला. थ्रेड डेमो डॉट जावा, सेव्ह. Now let's compile. एकदम सिंपल प्रोग्राम आहे बघा. याच्यामध्ये आपण फक्त स्टार्ट आणि रन मेथडचा यूज केलाय. नेक्स्ट जावा थ्रेड डेमो. बघा, हे सायमल्टेनियसली होतं ना. नाउ दिस आउटपुट इज डिपेंड ऑन युअर प्रोसेसर. ओके, तुमच्या प्रोसेसर वरती डिपेंड आहे. ठीक आहे, तुम्हाला ईच टाइम जर तुम्ही रन केलं तर तुम्हाला वेगवेगळं आउटपुट मिळेल. बघा, हे बघा, पहिले आता बी झाला, आलं का लक्षात. ईच टाइम किंवा तुम्हाला प्रॉपर पण मिळेल. थ्रेड ए पहिले 1 to 5, नंतर थ्रेड बी 1 to 5. ईच टाइम यू विल गेट द डिफरंट आउटपुट. इट डिपेंड्स टोटली ऑन द प्रोसेसर. बघा, आता हे आणि हे सेम आहे, सो आपण कंपाईल करून रन केला की मग तुम्हाला वेगळं आउटपुट मिळेल. ठीक आहे, आता सध्या ते सेमच आहे. ओके, सो जसं आपल्याला सुरुवातीला वेगळं मिळालेलं. बघा, इथे क्लासला थोडस चेंज झालेलं आहे. बघा इथे 4, 5. ओके, बट दोघांनी पण थ्रेड एक्झिक्युशन कंप्लीट केलेलं आहे. लूप 5 टाइम झालेला आहे आणि थ्रेड ऑटोमॅटिकली डेड स्टेट मध्ये गेलेला आहे, म्हणजे स्टॉप मेथड कॉल झालेली आहे. ओके, आणि दॅट इज अ प्रीमॅच्युअर डेथ. ओके, नाउ नेक्स्ट आता वी विल सी द यूज ऑफ द यील्ड मेथड. ओके, आणि प्रीमॅच्युअर डेथ सुद्धा आपण बघूयात. सो आता जस्ट फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही आउटपुट बघितलं, ऑल थ्रेड 1 to 5 काय झाले, एक्झिक्यूट झालेत. ओके, नाउ इथे आता मी काय करते, एक फॉर एक्झाम्पल, इफ आय इज डबल इक्वल टू 3, आय जर 3 झाला तर मला त्याला प्रिएम्प्ट करायचं आहे, म्हणजे त्याचे एक्झिक्युशन स्टॉप करून दुसऱ्या थ्रेडचं एक्झिक्युशन स्टार्ट करायचं. इथे 2 लिहिते. ओके, सो यील्ड मेथडने काय होतं की स्विच होतो फक्त कंपायलर फ्रॉम वन स्टेट टू अनदर, वन थ्रेड टू अनदर थ्रेड. बट तो आता ए ची इथे बघा, हे सिस्टीम डॉट आउट हे मी नंतर करते, Ctrl+X. ओके, नाउ बघा, I2 असेल
तर स्विच करणार, म्हणजे ए चं एक्झिक्युशन स्टॉप करणार फॉर पर्टिक्युलर टाइम पिरियड आणि बी स्विच करणार, बी चं एक्झिक्युशन स्टार्ट होणार, मग बी चं कम्प्लीट होणार आणि राहिलेले परत ए चं एक्झिक्युशन फिनिश होणार. म्हणजे इल्डनी असं होत नाही की तुमचा थ्रेड डायरेक्टली डेड मध्ये जातो, तो फक्त रनिंग मधून रनेबल मध्ये जातो, दुसरा थ्रेड रनिंग मध्ये येतो, तो थ्रेडचं एक्झिक्युशन कम्प्लीट झालं की मग जो थ्रेड रनेबल मध्ये गेलेला आहे इल्ड मेथडनी तो परत काय होतो, रिझ्यूम होतो. ओके, जस्ट सिंपल आहे बघा. सो इथे काय झालं आपलं की सगळ्यांनी 1 to 5 एक्झिक्युशन कम्प्लीट केलं होतं, मग अल्टरनेट असेल ए बी असं. ओके, नाव आता चेक करा. सो पहिले थ्रेड 1 झाला बघा, आता कसं डिस्प्ले झालं बघा. एक मिनिट, आपलं कंपाईल नाही झालं प्रॉपर. तरी रॉंग येते बघा इथे. इट टोटली डिपेंड्स ऑन द कंपायलर. हा बघा, आता असं ऍक्च्युअली आउटपुट पाहिजे. हे सुद्धा रॉंगच आहे, तर A2 नाही झाला पाहिजे. ऍक्च्युअली कसं आउटपुट पाहिजे बघा, जर तुम्हाला आउटपुट वगैरे एक्सप्लेन करायला आलं तर कसं आउटपुट पाहिजे बघा. आता इथे बघा, जेव्हा I2 आहे तेव्हा आपण इल्ड केली आणि कंट्रोल कुठे दिला, दुसऱ्या थ्रेडकडे. तर कसं होणार आहे बघा, आउटपुट ऍक्च्युअली कसं येणार ह्या थ्रेडचं. पहिले थ्रेड A1 होणार. ओके, मग I थ्रेड A चा I2 होणार. मग तेव्हा आपल्याला तो इल्ड करायचा आहे, म्हणजे स्विच करायचं. मग इथे थ्रेड B चे एक्झिक्युशन स्टार्ट झालं पाहिजे, मग ते कम्प्लीट झालं पाहिजे थ्रेड B, आणि मग राहिलेले मग थ्रेड A 2 3 4 5 असं ऍक्च्युअली आउटपुट पाहिजे थ्रेड A. तर तुम्हाला जर आउटपुट डिफाईन करायला आलं किंवा मल्टिपल चॉईस मधून जर, तर हे आउटपुट सिलेक्ट करायचं. जरी तुम्हाला इट टोटली डिपेंड्स ऑन द प्रोसेसर, बट तुम्हाला जर आउटपुट आले तर असं करायचं. काय केलेलं आहे बघा, इथे आपण I1 झाला, I2 नाहीये, सो इथे थ्रेड A1 प्रिंट झाला. नेक्स्ट टाइम I2 झाला, I2 आहे तर इल्ड म्हणजे काय की ह्याचे एक्झिक्युशन स्टॉप करायचं आणि नेक्स्ट थ्रेडला एक्झिक्युशन साठी CPU कडे येणार. मग हा 1 to 5 पूर्ण होणार आणि मग राहिलेला जो A आहे 2 3 4 5 तो काय होईल, एक्झिक्यूट होईल. असं आउटपुट पाहिजे. सो तुम्ही काय लिहिणार, असं आउटपुट लिहिणार. ओके, आणि पहिल्या प्रोग्रामला कसं आउटपुट लिहिणार बघा, थ्रेड A1 2 3 4 5 थ्रेड A, बिकॉज आपण थ्रेड A पहिले स्टार्ट केलता, नंतर थ्रेड B 1 2 3 4 5 असं. आलं का लक्षात? ठीक आहे. सो असं आउटपुट लिहायचं पहिल्या प्रोग्रामला. नाव द स्लीप मेथड. ओके, नक्की आपण आता स्टॉप. आता इथे बघा, दोन्ही पण थ्रेडनी 1 to 5 काय केलेलं आहे, फिनिश केलेलं आहे बघा. A चा 3 4 आणि 5, B चा 1 2 3 4 आणि 5. सो दोन्ही थ्रेडनी इल्डनी काय केलेले, एक्झिक्युशन कम्प्लीट केले. सो दोघांचं पण प्री नॅचरल डेथ झाली, म्हणजे डेड स्टेट मध्ये गेले प्रॉपर. ओके, आता बघा मला काय करायचंय की हा जो थ्रेड B आहे त्याचं 3 पर्यंत एक्झिक्युशन कम्प्लीट झालं की आय वॉन्ट टू स्टॉप दॅट थ्रेड. 3 पर्यंत कम्प्लीट झाल्यावर म्हणजे 3 प्रिंट होणार आणि मग सो मी इथे काय करणार, स्टॉप मेथड कॉल करणार. ओके, नाउ लेट्स चेक. आता स्टॉप मेथडचे वॉर्निंग आहे ती बघा. आता बी फक्त 3 पर्यंतच होणार, ए कम्प्लीट होणार, कारण ए आपण फक्त इल्ड मेथड यूज केलेली आहे. इल्डने फक्त त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड पर्यंत स्विच करतो प्रोसेसर दुसऱ्या थ्रेडला, बट परत जो थ्रेड आपण इल्डने रनेबल मध्ये टाकला तो परत एक्झिक्यूट होणार. सो 1 2 3 4 5 ए कम्प्लीट झालेला आहे बघा, आणि बी फक्त 3 टाइम्स झाला. आता तुम्ही म्हणताल की I2 होता तेव्हा बी चे एक्झिक्युशन स्टार्ट झालं पाहिजे. हो, होणार आहे. सो तुम्ही आउटपुट लिहिताना तसंच लिहायचं, थ्रेड A1 लिहिणार, नंतर I2 झाला ह्याचा की आपल्याला त्याचं एक्झिक्युशन स्टॉप करून त्याला प्रिएम्प्ट करून थ्रेड B आणायचं आहे. सो थ्रेड B1 थ्रेड B2 थ्रेड B3 होणार. थ्रेड B3 झाला की त्याला आपल्याला स्टॉप करायचं आहे डेड स्टेट मध्ये, आणि मग राहिलेलं थ्रेड A2 थ्रेड
ए असं एक्झिक्युशन होणार. म्हणजे कसं होणार बघा, या पर्टिक्युलर प्रोग्रामसाठी ऍक्च्युअली आउटपुट कसं पाहिजे, थ्रेड ए 1 थ्रेड ए 2 झालं की आपल्याला इल्ड करायचंय. म्हणजेच कोण येणार एक्झिक्युशन साठी, थ्रेड बी 1 थ्रेड बी 2 थ्रेड बी 3 एक्झिक्युशन होणार. मग थ्रेड बी किती झाला, 3 झाला की आपल्याला तो स्टॉप करायचा आहे. म्हणजे तो डेड स्टेट मध्ये जाणार, म्हणजे त्याचं रिमेनिंग एक्झिक्युशन होणार नाही. मग परत कंपायलर स्विच करणार रिमेनिंग थ्रेड ए ला 1 पासून 2 पासून 3 पर्यंत. आलं का लक्षात? ठीक आहे, असं एक्झिक्युशन ऍक्च्युअल पाहिजे. बट हे इच टाइम चेंज होतं बघा, इच टाइम चेंज होतं. पण ह्याच्यामध्ये बी जो आहे तो प्री मॅच्युअर डेथ होणार. 3 नंतर बघा बी कुठे दिसतोय का, नाही. ए चं फक्त टोटली लूप एक्झिक्यूट झाले, सो ए ची नॅचरल डेथ होणार आहे आणि बी थ्रेडची प्री मॅच्युअर डेथ, बिकॉज आपण एक्सप्लिसिटली स्टॉप मेथड काय केली, कॉल केली. ओके, नाउ स्लीप मेथड. स्लीप मेथड लाईक द इल्ड मेथड एक्झिक्युशन कंप्लीट करणार, फक्त थोडासा डिले टाइम घेणार. ओके, नाउ स्लीप मेथड आता इथेच आपण यूज करू. स्लीप मेथड एक्सेप्शन थ्रो करते, सो कंपल्सरी यू हॅव टू कॉल द स्लीप मेथड इन अ ट्राय ब्लॉक. ओके, बाकीच्या मेथडला गरज नाही, फक्त स्लीप मेथडला. सपोज i इज इक्वल टू 3 आहे, सो थ्रेड डॉट स्लीप मेथड. स्लीप मेथड ही स्टॅटिक मेथड आहे थ्रेड क्लासची, सो ती तुम्ही थ्रेड क्लासनी डायरेक्टली कॉल करणार आणि ह्याला तुम्ही सेकंड पास करणार. तुम्हाला सपोज 5 सेकंडचा गॅप पाहिजे, सो 5000 मिली सेकंड. ओके, आणि कॅच. काही एक्सेप्शन आलं तर ते प्रिंट होईल, नाही आलं तर कॅच होणार नाही. ओके, ए डॉट गेट. आता हे तुम्हाला माहिती आहे. ओके, नाउ बघा, जो बी थ्रेड आहे तो पूर्ण 3 पर्यंत एक्झिक्यूट होईल. बघा 1 2 3 पहिले आपण प्रिंट करतोय. माय 3 झाला की तो 5 सेकंड साठी स्टॉप होईल आणि मग नंतर परत त्याचे एक्झिक्युशन काय होईल, स्टार्ट होईल. आणि ह्या केसमध्ये दोन्ही पण थ्रेड त्याचे एक्झिक्युशन काय करणार, कंप्लीट करणार. बघा स्टॉप झालाय थ्रेड ए. बघा थ्रेड बी 1 2 आणि 3 झाल्यानंतर स्टॉप झालं 5 सेकंड साठी आणि मग तोपर्यंत थ्रेड ए जो आहे त्याने त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट करून घेतलं आणि 5 सेकंड ऍक्च्युअली जास्त सेकंड झाले. तर हे आय थिंक 50 सेकंड्स होतात तिथे. आपण चेंज करू, तिथे 500 करू. थ्रेड बी ने आता एक्झिक्युशन स्टार्ट केले, सो तो 3 झाल्यानंतर डिले झाला तेवढ्या टाइम पिरियड पर्यंत. मग तिथं तुमचं आयडल नाही राहत, तिथे काय होतंय की थ्रेड ए स्विच होतोय परत. ओके, 5 सेकंड बरोबर आहे 5000 ला, असं का होत होतं. हे बघा इथे जे वरती मी हे बघा पहिले थ्रेड 1 झाला बी चा, नंतर ए चा 1, नंतर 2 बी चा, ए चा 2, ए चा 3, नंतर बी चा 3 झाल्यावरती स्टॉप झालं होतं बघा 5 सेकंड आणि मग तोपर्यंत ए चे रिमेनिंग एक्झिक्यूट करून झाले आणि 5 सेकंड इलॅप्स झाल्यानंतर बी ने परत एक्झिक्युशन स्टार्ट केलं. स्टॉपने काय होत होतं की बी चे एक्झिक्युशन 3 नंतर होतच नव्हतं पुढे. स्लीपने आफ्टर दॅट पिरियड ऑफ टाइम परत स्टार्ट होणार बघा एक्झिक्युशन. थोडंसं आपल्याला गॅप दिसण्यासाठी बघा बी 1 1 2 3 झालं की तोपर्यंत रिमेनिंग जे एचे राहिलेले आहेत 4 5 ते होणार आणि मग तेवढ्या टाइम पिरियड पर्यंत स्टॉप होणार आणि मग पुढचं एक्झिक्युशन काय होणार, स्टार्ट होणार 4 आणि 5 3 चं. ओके, बी चं. ओके, सो इच टाइम यू विल गेट द आउटपुट डिफरंट. फक्त काय ह्याच्यामध्ये इथे बघा प्रॉपर झाले थ्रेड ए 1 2 3, मग आपण इल्ड मेथड कॉल केली, मग बी झाला 1 2 3. सो इथे आपलं
म्हणजे बी ला स्विच केलं सीपीयूनी आणि मग स्लीप मेथड कॉल केली 3 नंतर बी च्या. बरं राहिलेले जे ए जे 4 आणि 5 ते एक्झिक्यूट होणार आणि जर अजून टाइम असेल तर परत थ्रेड वेटिंग मध्ये असणार आणि मग 4 आणि 5 एक्झिक्यूट होणार. सो दोन्ही इल स्लीप मध्ये काय होतं की दोन्ही पण एक्झिक्युशन कंप्लीट करतात आणि स्टॉप मध्ये जो थ्रेड तुम्ही स्टॉप केलेला आहे पर्टिक्युलर कंडिशनला त्याच्यानंतर त्या कंडिशन नंतर थ्रेड एक्झिक्यूट होत नाही. ओके, सो ह्याच एवढ्याच मेथड्स आहेत तुम्हाला थ्रेडच्या. अजून पुढे आहेत म्हणजे गेट प्रायोरिटी, पण त्याच्या लाईफ सायकल मधल्या आपण बघितलेल्या तेवढ्याच मेथड्स आहेत. ओके, नाव आता आपण थ्रेड एक्झिक्यूट करूयात रनेबल इंटरफेस. सो सोपं आहे बघा. आता रनेबल इंटरफेस ने आपण थ्रेड क्रिएट करणार आहे आणि तुम्हाला सांगितलं आहे की रनेबलची फक्त रन एवढी एकच मेथड आहे. सो तीच तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला त्याचे डेफिनेशन लिहावीच लागेल. ओके, सो सपोज आता क्लास टी इम्प्लिमेंट्स, आता implements because runnable is a interface runnable. ओके, रनेबल ची वन मेथड आहे. सो त्याची डेफिनेशन तुम्ही लिहिणारच आहे. एकच थ्रेड आपण क्रिएट करू. थ्रेड टी सेम घेऊयात आउटपुट. थ्रेड टी आपण इथे एखादी स्लीप मेथड पण यूज करू. इफ I is double equal to 2 then try जे तुमचं सेकंड मिली सेकंड असेल ते कॅच एक्सेप्शन. ओके, नाउ इफ कंप्लीट फॉर कंप्लीट. इफ कॅच कंप्लीट झाले इथे इफ कंप्लीट झालं. नाउ फॉर कंप्लीट, रन कंप्लीट आणि क्लास कंप्लीट. ओके, नाउ हे सिंपल आहे बघा. सेम जसं आपण थ्रेडचं लिहितो तसंच, फक्त आता जो मेन क्लास आहे ना, सपोज टीडी असं क्लासला नेम देते मी. तुम्हाला जे द्यायचं यू कॅन गिव्ह इट. ओके, आता इथे आपण ऑब्जेक्ट टी क्लासचं क्रिएट करणार, पण लक्षात ठेवा रनेबलची फक्त कोणती मेथड आहे रन. स्टार्ट वगैरे मेथड या थ्रेड क्लासच्या आहेत. मग तुम्हाला आता कसं करावं लागतं बघा. सपोज आता मी टीचं ऑब्जेक्ट क्रिएट केलं. पण आता टीचं ऑब्जेक्ट काय T1, पण T1 ने तुम्ही स्टार्ट मेथड नाही कॉल करू शकत बिकॉज स्टार्ट मेथड ही थ्रेड क्लासची आहे. ओके, कोणत्या क्लासची आहे? थ्रेड क्लासची आहे. ओके, सो तुम्ही T1 हे टी क्लासचा ऑब्जेक्ट आहे जो की आपण इम्प्लिमेंट केला रनेबलने, नॉट एक्सटेंड नाही केला थ्रेड क्लासने. सो थ्रेड क्लासच्या मेथड इकडे येणारच नाहीयेत इनहेरिट. ओके, सो आपल्याला काय करावं लागतं इथे इनकॅप्सुलेशन करावं लागतं किंवा आपण म्हणू शकतो रॅपर. एका ऑब्जेक्टचं कन्व्हर्जन दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये करावं लागतं. सो आता इथे आपण काय करणार, थ्रेड क्लास घेणार डायरेक्टली. ओके, नाउ माय असं मी ऑब्जेक्ट नेम घेतलं फॉर एक्झाम्पल, न्यू थ्रेड आणि ह्याला आपण पास करणार T1. म्हणजे हा जो T1 आहे जो की रनेबलने आपण क्रिएट केलेला आहे त्याला आपण इन रॅप केलं कशामध्ये, थ्रेड क्लासच्या ऑब्जेक्ट मध्ये. मग आता आपण काय करणार, माय डॉट स्टार्ट मेन कंप्लीट क्लास. मग मायने तर तुम्ही स्टार्ट मेथड कॉल करू शकतात बिकॉज माय इज ऑब्जेक्ट ऑफ द थ्रेड क्लास आणि थ्रेड क्लासची स्टार्ट मेथड आहेच आहे. आणि आपण काय केलं, थ्रेड क्लासच्या ऑब्जेक्ट मध्ये आपण रॅप केलं दुसऱ्या थ्रेडचा ऑब्जेक्ट जो की थ्रेड आपण क्रिएट केलता रनेबलने आपण थ्रेड क्रिएट केलेला आहे. सो T1 ने आपण स्टार्ट मेथड कॉल करू शकत नाही बिकॉज रनेबलची एकच मेथड आहे रन. ओके, सो स्टार्ट मेथड कॉल करण्यासाठी वी नीड अ ऑब्जेक्ट ऑफ द थ्रेड क्लास. ओके, सो थ्रेड क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट केलं बट ऍक्च्युअली आपलं एक्झिक्युशन कुठे आहे, टी क्लास मध्ये जो की
रनेबलनी आपण केलेला आहे. सो आपण त्याचं जे ऑब्जेक्ट आहे ते रॅप केलं ह्या ऑब्जेक्ट मध्ये आणि मग त्या ऑब्जेक्टने आपण काय केलं, एक्झिक्युशन स्टार्ट केलं. ओके, सो आता मग बाय स्टार्ट केलं की मग परत हेच होणार आहे. थ्रेड T1, थ्रेड T2 आणि 2 झाल्यानंतर थोड्या टाइम पिरियड पर्यंत स्लीप होणार आणि तो टाइम इलॅप्स झाला कि मग ऑटोमॅटिकली पुढचं एक्झिक्युशन स्टार्ट होणार. बाकी काही वेगळं नाहीये, फक्त आपल्याला मेन मध्ये जे रॅपिंग करायचं आहे दॅट इज अ डिफरंट. सपोज क्लास T implements runnable void run. रनेबल इंटरफेसची ओनली एकच मेथड आहे रन. तोच कोड आहे बघा. जस्ट आपण नाही लिहिलं तरी चालेल स्लीप मेथड. आता एकच थ्रेड आहे तर जास्त एकच एक्झिक्युशन होणार आहे बघा. system.out I will call the static method of the sleep class. Okay, now he complete झाले बघा. Now class suppose td public static void main string args. ओके, सो पहिले आपण जॉब क्लास क्रिएट केला त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार. नाउ हे झालं रनेबलचं ऑब्जेक्ट, बट आपल्याला रनेबल मध्ये स्टार्ट मेथड नाही. सो स्टार्ट मेथड साठी टू स्टार्ट द एक्झिक्युशन ऑफ द थ्रेड वी नीड अ स्टार्ट मेथड. स्टार्ट मेथड साठी आपल्याला थ्रेड क्लासची स्टार्ट मेथड रिक्वायर्ड. सो आपल्याला थ्रेड क्लासचाच ऑब्जेक्ट लागेल. सो आपण काय करणार, पण आपण थ्रेड तर रनेबलनी केलं. सो रनेबलनी जो थ्रेड केलेला आहे त्याला आपण रॅप केलं थ्रेड क्लासच्या ऑब्जेक्ट माय मध्ये. ओके, T1 ला रॅप केलं माय मध्ये. नाउ माय डॉट स्टार्ट. नॉट अ स्टेटमेंट. ओके, तर कॉमा आलाय. बघा 1 2 झालं, मग स्टॉप होणार 5 सेकंड साठी आणि मग पुढचं एक्झिक्युशन कंप्लीट होणार. ओके, सो आउटपुट तेच आहे, फक्त थ्रेडच्या ऐवजी आपण बाय इम्प्लिमेंटिंग रनेबल इंटरफेस instead of thread class we are creating a thread using the or by implementing the runnable interface, but runnable interface doesn't have a start method, so we have to wrap the object of the thread runnable interface into the thread class object. Okay, then we can call the स्टार्ट मेथड. स्टार्ट मेथड कॉल केली की थ्रेड तुमचा गेला रनेबल. रनेबल मधून ऑटोमॅटिकली प्रोसेसर फ्री झालं की रनिंग मध्ये जाणार आणि ऑटोमॅटिकली रन मेथड काय होणार आहे, कॉल होणार आहे. ओके, सो हे झालं तुमचं हाऊ टू क्रिएट अ थ्रेड युजिंग द रनेबल इंटरफेस. नाउ द थ्रेड प्रायोरिटी. थ्रेड प्रायोरिटी. ओके, सो थ्रेड क्लासच्या बघा काही थ्रेड क्लासची मेथड आहे बघा, सेट प्रायोरिटी. इथे तुम्ही एक इंट नंबर पास करणार
आणि गेट प्रायोरिटी या दोन मेथड्स आहेत. गेट प्रायोरिटी ऑब्विसली थ्रेडची काय प्रायोरिटी आहे ती रिटर्न करणार आणि तुम्ही त्या थ्रेडला प्रायोरिटी पण सेट करू शकता. ओके, सो प्रायोरिटी मीन्स व्हॉट, ज्याची प्रायोरिटी हाय तो थ्रेड पहिले फिनिश करणार एक्झिक्युशन. ओके, आता बघा तुम्ही बघितलं की कधी ए फिनिश करतोय कधी बी करतोय. ओके, मग जेव्हा तुम्ही प्रायोरिटी सेट करता तेव्हा ज्या थ्रेडची प्रायोरिटी हाय आहे तो थ्रेड first finish करणार execution. Okay, after that another thread. Okay, so set priority method ने you can set the priority of the thread. So these are the methods of the thread class. So ते तुम्ही thread class च्या object नी call करणार. Okay, now इथे पास तुम्ही काय करणार 1 to 10 numbers. 1 minimum आणि max साठी 10 तुम्ही पास करू शकता. suppose t1 dot set priority 10, t2 dot set priority 2. So जेव्हा तुम्ही एक्झिक्युशन स्टार्ट करणार T1 पहिले फिनिश करणार execution that T2 then T2. why? Because priority of the T1 is a high. Okay, now काही सिस्टम डिफाईन व्हॅल्यूज आहेत बघा प्रायोरिटीच्या. mean underscore priority, norm underscore priority, then max underscore priority. Okay, so ह्याची व्हॅल्यू सिस्टम डिफाईन आहे 1, ह्याची 5 आणि ह्याची 10. अदर दॅन दॅट पाहिजे तर 2, 3, 4, 5. म्हणजे आता बघा तुम्ही काय करू शकता की तुम्हाला मिनिमम प्रायोरिटी जर सेट करायची आहे तर तुम्ही हे असं करू शकता. 1 मीन्स मिनिमम प्रायोरिटी, किंवा तुमच्याकडे 1 साठी डायरेक्टली एक व्हेरिएबल आहे स्टॅटिक व्हेरिएबल ते दिलेलं आहे. सो तुम्ही काय करणार थ्रेड डॉट मीन अंडरस्कोर प्रायोरिटी. दोघांचं मिनिंग एकच. सो दीज आर द स्टॅटिक व्हेरिएबल्स, प्रीडिफाईन स्टॅटिक व्हेरिएबल्स ऑफ द थ्रेड क्लास आणि त्याच्या व्हॅल्यू डिफाईन आहे. जर तुम्हाला 1 पास करायचं डायरेक्टली 1 पण करू शकता, और 1 साठी तुम्हाला एक प्रीडिफाईन व्हेरिएबल आहे सो ते स्टॅटिक असल्यामुळे ते तुम्ही थ्रेड क्लासने करू शकता. सो थ्रेड डॉट मीन अंडरस्कोर प्रायोरिटी. तुम्हाला जर थ्रेडची प्रायोरिटी 5 पास करायची तर तुम्ही t1 डॉट सेट प्रायोरिटी 5 पण करू शकता, किंवा t1 डॉट सेट प्रायोरिटी थ्रेड डॉट नॉर्म अंडरस्कोर प्रायोरिटी, म्हणजे त्याची बाय डिफॉल्ट 5 व्हॅल्यू घेणार. जर तुम्हाला थ्रेडची प्रायोरिटी 10 सेट करायची तर हे स्टेटमेंट लिहा, किंवा t1 dot set priority thread dot max underscore priority. thread dot का? because these are the static variables. so ते तुम्ही त्या क्लासच्या व्हॅल्यू आणि तुम्हाला other than 1, 5, 10 पाहिजे 2, 3, 4, 6, 7, 8, 9 तर तुम्हाला अशी व्हॅल्यूज पास करावी लागेल. पण जर 1, 5, 10 असेल तर तुम्ही 1, 5, 10 पण पास करू शकता और डायरेक्टली ज्या व्हॅल्यू प्रीडिफाईन केलेल्या आहेत त्या सुद्धा पास करू शकता. एकदम सिंपल आहे बघा, काहीच अवघड नाही. ओके, नाउ आपला जो मगाचा प्रोग्राम आहे तो ओपन करू आपण थ्रेड डेमोचा. सिंपल करूयात. ह्याच्यामध्ये असं नाहीये की पहिले ए ला जर हाय प्रायोरिटी केली तर ए पहिले कंप्लीट कर, एच पहिले होणार नंतर बी होणार, असं नाही. फक्त जो फिनिश करणार एक्झिक्युशन तो फर्स्ट. मीन्स काय बघा तुम्हाला सांगते. सो स्टार्ट करायच्या आधी मी प्रायोरिटी सेट करते. a1 डॉट सेट प्रायोरिटी आणि इथे मी केली सपोज 8. a1 ला 8 सेट केली आणि b1 डॉट सेट प्रायोरिटी. आता ह्याला मी जो हे आहे ते ह्याला मला 10 द्यायची. सो मी 10 च्या ऐवजी हे पास करते मॅक्स अंडरस्कोर मॅक्स अंडरस्कोर प्रायोरिटी. कॅपिटल का लिहिते बिकॉज ते तसंच सेव्ह आहे. स्टॅटिक व्हेरिएबल जनरली कॅपिटल्स मध्ये कॅपिटल लेटर्स मध्ये सेव्ह असतात. ओके, सिस्टम डिफाईन. सो मी b1 ला मॅक्स प्रायोरिटी केली आणि a1 ला 8 म्हणजे 8 आणि इथं किती 10. मॅक्स प्रायोरिटी म्हणजे काय व्हॅल्यू घेणार 10. मग कोणाची हायेस्ट प्रायोरिटी आहे b1 ची. ओके, नाउ लेट्स चेक.
हे बघा ऍक्च्युली बी पहिले व्हायला पाहिजे एक्झिक्युशनचं, हे हा प्रॉब्लेम येतोच बघा याच्यामध्ये, तुमच्या पण मशीन मध्ये येईल. बी ऍक्च्युली पहिल्यांदा कम्प्लीट व्हायला पाहिजे एक्झिक्युशन. हा बघा हे प्रॉपर आउटपुट आहे, जरी अल्टरनेट झालं पण बी चं पहिले एक्झिक्युशन फिनिश व्हायला पाहिजे. व्हाय? बिकॉज बी हॅज अ हायेस्ट प्रायोरिटी आणि मग नंतर ए चं. ओके, सो हे तुमचं प्रॉपर आउटपुट आहे, हे रॉंग आउटपुट आहे, पण इट टोटली डिपेंड्स ऑन द कंपायलर. सो आता आपल्याला जर तुम्ही म्हणताल मग प्रायोरिटी सेट करून पण असं का होतंय, बिकॉज आता हे कसं एकदम सिम्पल प्रोग्राम आहे, इथे आपण काही असं सिंक्रोनायझेशन वगैरे यूज नाही केलेलं. तर सिंक्रोनायझेशन तुम्हाला माहिती आहे किंवा म्युच्युअल एक्सक्लुजन कन्सेप्ट, तर ती यूज करतात अॅनिमेशन मध्ये जेव्हा तुम्ही थ्रेड यूज करता, तिथे आपण तसं काही यूज नाही केलेलं. सो जे थ्रेड आहे ते अकॉर्डिंग टू युअर सिस्टीम सीपीयू ते स्विच होत राहतात. ओके, बट अकॉर्डिंग टू आवर कन्सेप्ट काय झालं पाहिजे की हा जो आहे थ्रेड, हा पहिले एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, बिकॉज आपण त्याची थ्रेड प्रायोरिटी फर्स्ट दिलेली आहे. ओके, ते तसं होत नाही बिकॉज आपण त्याला त्याच्यामध्ये म्युच्युअल एक्सक्लुजन वगैरे यूज नाही केलं. मीन्स व्हॉट की एक थ्रेड जर एक्झिक्यूट होत असेल तर दुसऱ्या थ्रेडला त्याचं एंट्री नाही. दॅट इज अ म्युच्युअल एक्सक्लुजन. तुम्हाला ओएसची कन्सेप्ट आहे. ओके, म्युच्युअल एक्सक्लुजन मीन्स व्हॉट, वन thread, if one thread is executing in a critical section or one process is executing in a critical section, then no other process will enter into the critical section until it finishes its execution. ओके, जोपर्यंत एक प्रोसेसर वरती एक्झिक्यूट होतीये तोपर्यंत दुसऱ्या प्रोसेसला त्या प्रोसेसर मध्ये एंट्री नाही, जोपर्यंत जी करंट प्रोसेस आहे ती त्याचे एक्झिक्युशन कंप्लीट करत नाही तोपर्यंत. सो जेव्हा तुम्ही हे देता आणि मग त्याच्यासोबत म्हणजे तुम्ही सिंक्रोनायझेशन म्युच्युअल एक्सक्लुजन करता, त्याच्यासोबत तुम्ही सेट प्रायोरिटी वगैरे देता, तेव्हा मग तुमचा हा जो प्रोग्राम आहे ते प्रॉपर होतं. ओके, सो सध्या त्याचा कन्सर्न नाहीये, फक्त इथे काय तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे बघा, किंवा जनरली आता तुम्हाला कोड वरून कळतच आहे की पहिले तुम्ही B1 चा प्रायोरिटी जास्त हाय सेट केलेली, सो पहिले B1 चे एक्झिक्युशन कंप्लीट केलेले दाखवायचं आउटपुट मध्ये, लाईक दिस हियर बी चं, आणि मग नंतर ए चं तुम्ही दाखवणार आहे. वरती सायमल्टेनियसली लिहू द्या, पण लास्टला एचंच एक्झिक्युशन लास्ट फिनिश झालं पाहिजे, बिकॉज त्याची लोएस्ट प्रायोरिटी आहे. ओके, आलं लक्षात? ठीक आहे. नाऊ तुम्हाला गेट प्रायोरिटी यूज करून दाखवते. सिस्टीम डॉट आउट प्रायोरिटी ऑफ थ्रेड ए इज इक्वल टू प्लस A1 डॉट गेट, तुम्ही जे सेट केलेले आहे ती तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. काय केलेली आहे? 8. इथे थ्रेड बी ची तुम्ही मॅक्स केलेली म्हणजे 10 डिस्प्ले होईल. ओके, जस्ट चेक द प्रोग्राम. बघा थ्रेड ए ची 8 आणि इथे आपण मॅक्स पास केले ना, तरी पण काय आलं? 10 आलं. म्हणजे मॅक्सची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय आहे? 10 आहे. त्याच्यानंतर अजून 2 मेथड्स आहेत बघा, ज्या की सिलेबस मध्ये नाहीये, बट तुम्ही नेम सेट केलंय का थ्रेडला? नाही, तरी सुद्धा बघा नेम गेट नेम मेथड येईल. एक मिनिट, नेम ऑफ अ थ्रेड ए, नेम सेट केले का? जसं प्रायोरिटी तुम्ही सेट केले, पण नेम सेट केलंय का? नाही. त्याचं गेट नेम एक मेथड आहे बघा थ्रेड क्लासची, गेट नेम. तर काय येते ते बघू, सेट विदाउट सेट न करता काय येते ते चेक करू आपण. ओके, जसं प्रायोरिटी सेट केली, मग गेट करताना जी सेट केली ती डिस्प्ले झाली, पण आता नेम तर आपण सेट नाही केलं बघा. थ्रेड -0 थ्रेड -1, म्हणजे बाय डिफॉल्ट पहिला थ्रेड कोणता आहे आपला? हा. सो त्याचे इंडेक्स चालू होणार 0 पासून, आणि दुसरा काय? हा, मग त्याची 1 0 1. सो हे बाय डिफॉल्ट नेम आहेत बघा. सो तुम्ही ते देऊ पण शकता. आता बघा मी सेट प्रायोरिटी A1 ची काढून टाकते, फक्त B1 ला दिली. पण जर प्रायोरिटी सेट नाही केली आणि तरी गेट प्रायोरिटी करताय तर काय डिस्प्ले होते बघा? 5. म्हणजे बाय डिफॉल्ट प्रायोरिटी काय असते? 5 असते. सेट केली तर जी सेट केली तीच, पण जर सेट नाही केलेली, मी A1 चं काढून टाकलं, तो काय आलं? 5 आला. आणि नेम सेट न करता जर तुम्ही गेट नेम करताय तर ते असं स्टार्ट होणार 0. मग अजून एक थ्रेड असेल तर तो थ्रेड
2 असं येणार. आणि तुम्ही नेम सेट पण करू शकता बघा. A1 डॉट सेट नेम फर्स्ट थ्रेड, म्हणजे A ला आपण काय नेम दिलं, फर्स्ट थ्रेड, आणि B1 डॉट सेट नेम सेकंड थ्रेड. ओके, नाव आता बघा गेट नेम आणि सेट नेम काय. सो आता जे तुम्ही सेट केलेले नेम तेच रिटर्न होणार बघा, फर्स्ट थ्रेड आणि सेकंड थ्रेड. ओके, फर्स्ट थ्रेड आणि सेकंड थ्रेड. जर थ्रेड नेम सेट नाही करता तुम्ही गेट नेम केलं तर मग बाय डिफॉल्ट ज्या व्हॅल्यूज आहेत नेम जे आहेत ते डिस्प्ले होईल. ओके, नाउ द लास्ट पॉइंट ऑफ द चॅप्टर इज, सपोज आता सिंक्रोनायझेशन इन जावा. Synchronization, wait a minute, synchronization in Java थ्रेड्स मध्ये सिंक्रोनायझेशन कसं करायचं. ओके, तर जस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की आपण A1 थ्रेड पहिले स्टार्ट केलं, नंतर B1 थ्रेड स्टार्ट केलं. सो ऍक्च्युअली काय झालं पाहिजे की A1 चं फर्स्ट एक्झिक्युशन कम्प्लीट झालं पाहिजे, देन B1 चं. आता तुम्ही B1 ला जर हाय प्रायोरिटी करताय तर ऍक्च्युअली काय झालं पाहिजे, B1 1 to 5 एक्झिक्यूट झालं पाहिजे, नंतर A1 एक्झिक्यूट झालं पाहिजे. ओके, बट तसं होत नाही, सायमल्टेनियसली होतं इच टाइम. ओके, सो ते अवॉइड करण्यासाठी, म्युच्युअल एक्सक्लुजन करण्यासाठी, काय म्युच्युअल एक्सक्लुजन तुम्ही काय करणार आहे. म्युच्युअल एक्सक्लुजन मीन्स व्हॉट, की वन थ्रेड जर एक्झिक्युशन कंप्लीट करतोय तर दुसऱ्या थ्रेडला एंट्री नाही जोपर्यंत तो त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट करत नाही. ओके, सो दॅट इज अ सिंक्रोनायझेशन और दॅट इज अ म्युच्युअल एक्सक्लुजन अँड दॅट विल अचीव इन जावा युजिंग द सिंक्रोनायझेशन कन्सेप्ट. ओके, मग जी मेथड तुम्हाला म्हणजे म्युच्युअल एक्सक्लुजन म्हणजे काय असतं की क्रिटिकल सेक्शन. क्रिटिकल सेक्शन म्हणजे काय की एक मेथड आहे, एक फंक्शन आहे, ते फंक्शन एक थ्रेड जर एक्झिक्यूट करतोय तर दुसरा थ्रेड जोपर्यंत ते फंक्शन कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्या फंक्शन कॉल करू शकत नाही, एक्झिक्यूट करू शकत नाही. सो सेम तेच आपण, दॅट इज अ म्युच्युअल एक्सक्लुजन. सो म्युच्युअल एक्सक्लुजन तुम्ही करणार आहे सिंक्रोनायझेशन कन्सेप्टनी जावामध्ये. ओके, सो वन थ्रेड जेव्हा एक्झिक्यूट होते तेव्हा तुम्हाला दुसऱ्या थ्रेडला एंट्री द्यायची नाहीये. ऍट दॅट टाइम तुम्ही काय यूज करणार, सिंक्रोनायझेशन. मग ज्या मेथड वरती तुम्हाला लॉक पाहिजे, म्युच्युअल एक्सक्लुजन पाहिजे, ती मेथड तुम्ही कशी डिक्लेअर करणार, विथ द कीवर्ड सिंक्रोनाइज. आणि मग तुमची जी मेथड असेल पब्लिक वॉइड फंक्शन नेम, जी मेथड असेल ती तुम्ही लिहिणार. मग जेव्हा ही मेथड एका थ्रेडनी कॉल केली तर जोपर्यंत तो थ्रेड ती मेथड एक्झिक्यूट कंप्लीट करत नाही तोपर्यंत दुसरा थ्रेड त्या मेथडला जरी कॉल केलं तरी त्याचा कंट्रोल त्या मेथड वरती नाही जोपर्यंत T1 ते मेथड फिनिश करत नाही एक्झिक्युशन तोपर्यंत. सो म्युच्युअल एक्सक्लुजन मीन्स व्हॉट, एका कोड वरती लॉक येतं, जोपर्यंत पर्टिक्युलर थ्रेड तो कोड एक्झिक्यूट करत नाही तोपर्यंत दुसऱ्या थ्रेडला एंट्री नाही. सो दॅट इज अ म्युच्युअल एक्सक्लुजन अँड दॅट विल अचीव इन Java using the synchronization method. Okay, now आपण एक विदाउट सिंक्रोनायझेशन एक सिंपल प्रोग्राम बघू, तो कसा रन होतोय ते बघू, आणि देन आपण सिंक्रोनाइज केल्यावरती कसं चेंजेस होतात ते बघू. ओके, नाउ सपोज आता एक मी क्लास टेबल घेतला, एक सिंपल मेथड घेतली, त्याच्यामध्ये void प्रिंट टेबल. एक्सप्लेन करते मी तुम्हाला, एकदम सिंपल प्रोग्राम मी सिंक्रोनायझेशन एक्सप्लेन करते बघा. ओके, एक सिंपल क्लास घेतलाय, त्याच्यामध्ये प्रिंट टेबल एक मेथड घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सपोज मी n जर 5 पास केला तर 5 into I1 म्हणजे 5 चा टेबल 5 to 5. इथे जर मी 10 दिलं किंवा 10 लिहिते बघा, सो 5 चा टेबल डिस्प्ले होणार. सिंपल आहे, आता हे काय कोड एक्सप्लेन करण्यासारखा नाहीये. ओके, नाउ आता मी एक क्लास घेते जो की तिथे मी थ्रेड क्रिएट करते. सपोज माय थ्रेड 1 एक्सटेन्स, 2 थ्रेड घ्यायचेत मला. सो मी पहिला थ्रेड घेतला,
ओके, आता मला ह्या क्लासची मेथड कॉल करायची, सो मला त्या क्लासचा ऑब्जेक्ट लागेल इथं टेबल टी. ओके, नाउ माय, आता मी ते कन्स्ट्रक्टर पहिले यूज करावं लागेल. आता मला ऑब्विसली मी व्हेरिएबल जर डिक्लेअर करते क्लासमध्ये, सो त्याच्यासाठी कन्स्ट्रक्टर लागणारच आहे इनिशियलायझेशन साठी. सो धिस डॉट टी इज इक्वल टू टी. आता हे तुम्हाला माहिती, जसं आपण इंट ए इंट बी करतो तसं फक्त इथे ऑब्जेक्ट आहे. ओके, नाउ आता थ्रेड क्लासने एक्सटेंड केलंय, सो मला त्याची ऍबस्ट्रॅक्ट मेथड इथं लिहावी लागेल. आणि ह्याच्यामध्ये जस्ट मी टी ऑब्जेक्टनी त्याची जी मेथड आहे प्रिंटेबल ती कॉल करते आणि ते पास करते 5. ओके, नाउ सेम वेने मी अजून एक थ्रेड लिहिते बघा. थोडस स्पेसचा इश्यू येईल बघा इथे. माय सेम कोड आहे, माय थ्रेड 2 फक्त एक्सटेंड्स थ्रेड. ओके, इथे सेम ऑब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता बिकॉज दुसरा क्लास आहे. सो हे सेम येणार सगळं. माय थ्रेड 2 फक्त इथे येईल. तुम्हाला पहिले विदाउट सिंक्रोनायझेशन कसं होतं ते सांगते. फक्त कसं असतं की सिंक्रोनायझेशन तुम्हाला पर्टिक्युलर मेथड वरती करावं लागतं. सो एक वेगळी मेथड तुम्हाला लिहावी लागेल. सध्या आपण सिंक्रोनायझेशन करतच नाही आणि इथे मी 10 टाकते, म्हणजे 10चा टेबल येईल. ही क्लास कंप्लीट. ओके, नाउ आता आपलं मेन क्लास. सो थोडस लक्ष द्यायचं आता प्रॉपर. टीडीसी येते पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, आपण नंतर चेंज करूयात मेन तिकडे. नाउ या टेबल क्लासचा ऑब्जेक्ट करते बिकॉज कन्स्ट्रक्टरला आपल्याला ते पास करायचं आहे. सो टेबल क्लासचं सपोज ओबीजे ऑब्जेक्ट घेतलं मी, न्यू टेबल, टी घेतला तरी चालेल, काही हरकत नाहीये. नाउ माय थ्रेड 1 T1 इज इक्वल टू न्यू माय थ्रेड 1. आता ह्या कन्स्ट्रक्टरला ऑब्जेक्ट पास आहे टेबलचं, सो इथे मी पास करणार ऑब्जेक्ट. ओके, नंतर सेम माय थ्रेड 2 T2 न्यू माय थ्रेड 2, परत इथं काय पास करणार ऑब्जेक्ट. ओके, नाउ T1 डॉट स्टार्ट आणि T2 डॉट स्टार्ट. बघा आता पहिले आपण मेन कडे येऊ. ओके, टेबलचं ऑब्जेक्ट क्रिएट केलं. ठीक आहे, नाउ माय थ्रेड T1, जिथे न्यू माय थ्रेड 1 चं कन्स्ट्रक्टर कॉल होईल आणि हा ऑब्जेक्ट ह्या टी मध्ये जाईल. दोन्ही पण टेबल टाइपचे. ओके, आता हे तुम्हाला माहिती आहे. नाउ सेम माय थ्रेड 2 चं कन्स्ट्रक्टर कॉल होईल. नाउ T1 डॉट स्टार्ट म्हणजे हा कुठे जाणार, माय थ्रेड 1 चा ऑब्जेक्ट आहे ना T1, म्हणजे तो कुठे जाणार, रन मेथड कडे जाणार. आणि इथून काय कॉल होणार, टी डॉट प्रिंटेबल, म्हणजे प्रिंटेबल मेथड कॉल होणार. इथे पास होणार 5 आणि 5 चा टेबल डिस्प्ले होणार. ओके, कंप्लीट झाली मेथड की इथे आलं, रन पण कंप्लीट झाली, इथे आलं. T2 डॉट स्टार्ट कुठे जाणार, माय थ्रेड 2 चा ऑब्जेक्ट आहे ना, सो कोणती मेथड कॉल करणार, T2 डॉट स्टार्ट रन मेथड ऑफ द माय थ्रेड 2 क्लास, आणि इथे प्रिंट टेबल कॉल होणार, 10 पास होणार इथे आणि 10 चा टेबल प्रिंट होणार. तर हे आपलं सिंपल आहे. आपण जे रन मेथड मध्ये लिहायचो ना तेच फक्त मी काय केलं, एका दुसऱ्या क्लासमध्ये आपण एक वेगळी फंक्शन लिहून डिस्प्ले केलेलं आहे. बिकॉज आपल्याला जे सिंक्रोनायझेशन आहे ते एका वेगळ्या एका फंक्शन वरती द्यावं लागतं, म्हणून सध्या आपलं सिंक्रोनायझेशन नाही. फक्त कन्सिडर करा की हा जो कोड आहे ना, जो आपण इथे रन मध्ये लिहायचो तो फक्त मी कुठे लिहिलेला आहे, एका दुसऱ्या क्लासमध्ये त्याच्या डेफिनेशन मध्ये. बाकी सगळं सेमच केलं आणि फक्त ती फंक्शन मी इथे कॉल केलेला आहे. आपला हा फॉरचा कोड कुठे असायचा, इथे असायचा, तो फक्त मी एक सेपरेट क्लास घेतलाय त्याच्या मेथड मध्ये लिहिले आणि फक्त ती मेथड इथे कॉल केली, म्हणजे अल्टिमेटली तेच झालं. ओके, नाउ आता हे असं रन व्हायला पाहिजे, म्हणजे 5 चं टेबल फर्स्ट आणि नंतर 10 चं टेबल, हे आपलं आउटपुट पाहिजे. पण तसं आउटपुट येतं का ते आधी पहिले चेक करू आपण. टाइप करूयात फर्स्ट प्रोग्राम. प्रिंट टेबल मेथड विदाउट सिंक्रोनायझेशन. आता पहिल्यांदा जसं मगाशी आउटपुट येत होतं वेगवेगळं तसंच येणार बघा. पण आपल्याला कसं पाहिजे की पहिले मी जर
थ्रेड 1 नी थ्रेड प्रिंट टेबल कॉल करतील त्याला जर 5 तर पहिले 5च आउटपुट यायला पाहिजे, पण तसं होत नाही बिकॉज इट कोणतंही मेथड कॉल होते बिकॉज आपण सिंक्रोनायझेशन दिलेलं नाहीये. तरी पण एकदा चेक करू. एखाद्या वेळेस काय होतं की विदाउट सिंक्रोनायझेशन पण तुमचा प्रोग्राम प्रॉपर वर्क करतो. जसं बघा मी 4-5 टाइम जेव्हा प्रोग्राम रन केला होता फर्स्ट, तेव्हा आपलं 4 या 5th अटेम्प्टला पहिले बरोबर A चं 1 to 5 आलं, नंतर B चं 1 to 5 आलं. म्हणजे येतं, असं नाही की येत नाही, पण मेनी टाइम्स आउटपुट प्रॉपर येत नाही. ओके, हे झालं आपलं. ओके, नाऊ आपले थ्रेड क्लासेस माय थ्रेड 1 extends thread. Okay, now here I will create the object of the table class because मला print table करायचं आहे आणि जे आपण व्हेरिएबल्स ऑब्जेक्ट डिक्लेअर करतो त्याला आपल्याला कन्स्ट्रक्टर मध्ये इनिशियलाइज करावं लागतं. बिकॉज कोणतंही व्हेरिएबल इनिशियलाइज केल्याशिवाय आपण ते जावा मध्ये यूज करू शकत नाही. सो दिस डॉट टी इज इक्वल टू टी. सिंपल एकदम. नाउ रन मेथड आपल्याला लिहावीच लागेल बिकॉज दॅट इज अ ॲब्स्ट्रॅक्ट मेथड. इथे मी फक्त कॉल करणार टी डॉट प्रिंट टेबल आणि पहिले 5 पास करणार. ओके, नाउ हाच कोड आपण कॉपी करूयात. ओके, बाकी काही चेंज नाहीये. नाउ आता ह्याला मी सिंक्रोनायझेशन डेमो देते किंवा टेस्ट सिंक, पण अजून आपण सिंक्रोनायझेशन यूज नाही केले, आपण ह्याच्यात चेंज करणार आहे नंतर. पहिले विदाउट सिंक्रोनायझेशन आउटपुट बघू. परत एकदा सांगते, कधी कधी विदाउट सिंक्रोनायझेशन पण तुमचं प्रॉपर आउटपुट येतं, पण जर येत नसेल तर मग काय करायचं. आता दरवेळेस जसं मी तुम्हाला सांगितलं की माझं 4th अटेम्प्टला बरोबर A चे पहिले 1 to 5 झाले, नंतर B चे 1 to 5, म्हणजे तिथे काही प्रॉब्लेम आलाच नाही. पहिले A झाला नंतर B झाला. पण जेव्हा सायमल्टेनियसली वर्क होतं, कधी A कधी B किंवा मल्टिपल थ्रेड्स, आपल्याला पहिल्यांदा फर्स्ट थ्रेड कंप्लीट व्हायला पाहिजे, नंतर सेकंड, पण तसं होत नाही, सायमल्टेनियसली होतं. ऍट दॅट टाइम तुम्ही सिंक्रोनायझेशन यूज करा. जर ऑलरेडीच तुमचा प्रोग्राम प्रॉपर होत असेल तर सिंक्रोनायझेशनची गरज नाही. टोटली डिपेंड्स ऑन द प्रोसेसर. बघा, ठीक आहे. नाउ इथे आता आपण पहिले टेबल क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करू. पहिले आपण चेक करूयात प्रोग्राम होतोय का प्रॉपर. नसेल होत तर सिंक्रोनायझेशन यूज करू. नंतर माय थ्रेड 1 t1 इज इक्वल टू न्यू माय थ्रेड 1. याला पास करणार आपण ऑब्जेक्ट माय थ्रेड 2 t2. Okay, now t1 dot start. आता आपण मी करूयात की सायमल्टेनियसली रन होऊ द्या, म्हणजे मला तुम्हाला सिंक्रोनायझेशन दाखवता येईल. जर माझ्या प्रोग्राम मध्ये विदाउट सिंक्रोनाइज मेथडच प्रॉपर जर झाला, जसं 4th अटेम्प्टला झालं, तसंच जर झालं तर मला तुम्हाला सिंक्रोनायझेशन प्रॉपर दाखवता येणार नाही. ठीक आहे, लेट्स चेक द प्रोग्राम. आता इथं 10. ओके, इथं मला 10 लिहावं लागेल. आपण प्रिंट काय केलंय, n into I केलंय का. ओके, इथे n into 1 I. बघा आता कसं झालं पाहिजे. बघा तिथे बरोबर होते. बघा इथे सिंक्रोनायझेशनची गरजच नाही पडत. तोच मला डाऊट होता. आता बघा इथे पहिले 10 झालं, 10चं झाला, म्हणजे इच टाइम चेंज होता. तर पहिल्या 2 वेळेस काय झालं बघा, प्रॉपर आपलं डिस्प्ले झाला आउटपुट.
म्हणजे इथे सिंक्रोनायझेशनची गरजच नाही पडली. पहिले 5चा टेबल झाला पूर्ण, बिकॉज आपण पहिले थ्रेड 1 केलेला आहे, त्याने आपण प्रिंट टेबल 5 केलेला आहे, तो झाला. नंतर थ्रेड 2 स्टार्ट केलाय, त्यांनी प्रिंट टेबल 10 केलाय, तर ते झालं प्रॉपर. म्हणजे फर्स्ट टाइम मी रन केलं तर प्रॉपर झालं. ओके. सेकंड टाइम जरी मी दुसरा थ्रेड स्टार्ट केलाय तरी सुद्धा पहिला थ्रेड T1 स्टार्ट केला, ज्याच्याने मी 5 प्रिंट करते, तरी पण बघा पहिले दुसरा चालू झाला आणि नंतर तिसरा. ओके. नाव परत रन केला, अल्टरनेट तर होतच नाहीये बघा सध्या. म्हणजे जे तुम्हाला सिंक्रोनायझेशन दाखवण्यासाठी गरजेचं आहे तुमच्या लॅपटॉप मध्ये होऊ शकतं बघा. अल्टरनेट म्हणजे जसं मगाशी थ्रेड A होत होता, नंतर B होत होता, तसं हे बघा इथे झाले आहे ती 5, 10 हे बघा 5, 10, 15 हे बघा इथपर्यंत थ्रेड 1 5चा टेबल झाला, नंतर 10चा होतोय बघा 100 आणि मग नंतर परत राहिलेला 5चा होतोय. आलं का लक्षात? म्हणजे थ्रेड 1 बाय थ्रेड 1 जो आहे T1 तो इथपर्यंतच झाला, नंतर इथे थ्रेड 2 स्टार्ट झाला, थ्रेड 2 नी कंप्लीट केला आणि मग राहिलेला थ्रेड 1 झाला. आता आपल्याला इथं म्युच्युअल एक्सक्लुजन की मी किती पण वेळा रन केलं तरी सुद्धा मी पहिले थ्रेड कोणता स्टार्ट केलेला आहे T1, तर T1च पहिले झाला पाहिजे आणि नंतर म्हणजे T1 ची रन मेथड पहिले झाली पाहिजे, नंतर T2 ची. मग आता ईच टाइम मी काय करते, जेव्हा मी परत प्रोग्राम रन करते मला डिफरंट आउटपुट मिळते, बट मी प्रोग्राम असा राईट डाऊन केलेला आहे, म्हणजे जरी मी सिंक्रोनायझेशन नाही यूज केलेलं तरी सुद्धा अकॉर्डिंग टू माय लॉजिक फर्स्ट 5चा टेबल झाला पाहिजे, नंतर 10च झाला पाहिजे. पण ईच टाइम जेव्हा मी प्रोग्राम रन करते तर आउटपुट विल गेट आपल्याला जे आउटपुट आहे ते डिफरंट डिस्प्ले होते. सो ते अवॉइड करण्यासाठी जर आपल्याला प्रॉपर सिंक्रोनायझेशन पाहिजेच असेल तर मग तुम्ही काय करणार, जी मेथड तुम्हाला प्रॉपर सिंक्रोनाइज पाहिजे आहे ती तुम्ही मेथड, म्हणजे एक मेथड जर प्रिंट टेबल करते तर दुसऱ्या थ्रेडला तिथे एंट्री नाही. सो तुम्ही काय करणार, फक्त इथं सिंक्रोनाइज्ड कीवर्ड काय करणार आहे, यूज करणार आहे SYNCHRONIZE. बाकी प्रोग्राम मध्ये चेंज करायची गरज नाही. आता तुम्ही ह्याला सेव्ह करा, कंपाइल करा, रन करा. पहिले 5चाच टेबल होणार बघा. मग तुम्ही बोलताल की मगाशी पण झालं पण मी परत चेंज केल्यावरती चेंज होत होता ना, आता तुम्ही किती पण टाइम्स करा बघा चेंज होणार नाही, बिकॉज मी प्रिंट टेबल मेथड ही काय केलेली आहे बघा. इथे होतंय तसं, एक मिनिट. सिंक्रोनाइज जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा तसं होणार नाही. सो तुम्हाला सिंक्रोनायझेशनचं कन्सेप्ट कळाली तरी मोर दॅन इनफ आहे. ओके. सो ज्या मेथड वरती लॉक पाहिजे ती मेथड सिंक्रोनाइज मेथड करायची. मग जेव्हा वन पर्टिक्युलर थ्रेड ती मेथड जी की सिंक्रोनाइज आहे ती जेव्हा एक्झिक्यूट होत असेल तेव्हा दुसरा थ्रेड वरती एंट्री नाही. ओके. ठीक आहे. 50 पर्यंत आलं आणि मग 10 स्टार्ट झालं. ठीक आहे. म्हणजे जो थ्रेड पहिल्यांदा लॉक त्या मेथड वरती लॉक म्हणजेच काय, किंवा जो थ्रेड पहिल्यांदा एक्झिक्युशन स्टार्ट करेल तोच एक्झिक्यूट कंप्लीट करणार, दुसरा थ्रेड होणार नाही. म्हणजे पहिले 5, 10 म्हणजे 5चा टेबल 2 टाइम्स झाला, 5, 10 नंतर 10चा झाला 2 टाइम्स, नंतर परत 5चा झाला, नंतर परत 10चा झाला, असं होणार नाही, जे की आपल्या थ्रेड डेमोच्या प्रोग्राम मध्ये होत होतं. जे की आपलं थ्रेड डेमोच्या प्रोग्राम मध्ये होत होता. आता हा वेगळा प्रोग्राम झाला. हा बघा, कधी A कधी B परत B परत A, तर असं होणार नाही. एक तर A पहिले कंप्लीट करणार किंवा B करणार. B ने स्टार्ट केलं तर B पहिले कंप्लीट करणार, A ने स्टार्ट केलं तर A पहिले कंप्लीट करणार. ओके. सो दिस इज द यूज ऑफ द सिंक्रोनाइज. ज्या मेथड वरती तुम्हाला म्युच्युअल एक्सक्लुजन करायचे ती मेथड सिंक्रोनाइज करा. मग ती मेथड जो थ्रेड पहिले एक्झिक्युशन स्टार्ट करेल तोच पहिले कंप्लीट करेल आणि मग त्याच्यानंतर दुसरा. लक्षात? ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द सिंक्रोनायझेशन अँड द मल्टी थ्रेडिंग चॅप्टर. ओके. नाउ एनी डाऊट असेल तर मला मेसेज करा. ओके.